कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, या गावात देवीचं देऊळ आहे, मला नेशील त्या देवळात? वेदा, वेदा, उठतेस का? ए वेदा, वेदा, उठली उठली उठली। चला आपण खाली जाऊया, हा? थोडंसं खाऊया, थोडं दूध पिऊया। चला उठा, शाणं ग ते माझं बाळ। अरे बापरे, नर्मदा आत्याबाई, प्लीज चला खाली जाऊया आपण, चला। वेदा, मला ना देवीच्या पायाला हात लावून तिचा आशीर्वाद घ्यायचा। मला मला गाभाऱ्यात घेऊन चलशील ना? आजी, मी गाभाऱ्याच्या दारापर्यंत सोडते, मग तुम्ही जा ना। अगं असं कसं, नवीन जागा आहे, दडपड आहे ना मी, मला गाभाऱ्यात घेऊन चल, हं? आजी हळू, बघ बघ, उंच वाटाय हा। हा चल चल, आपण खाली जाऊया, हा? भूक लागली असेल ना तुला, छानपैकी ज्यूस करायला सांगते ना मी मदन काकांना। चल। अगो बाई, ती बघ, इथे आहे तुझी बावली। पण इथे कोण आणली तुझी बावली? त्या बड्याने आणून ठेवली असेल। चल आपण इथे बसू। ये, तू इथे खेळत बस, हा? मी तोपर्यंत तुझ्यासाठी ज्यूस आणते। मदन, ज्यूस कर रे जरा वेदासाठी। नाही, नाही, काय करू मी? आई, आई, हो ग बाई। मीरा, हा बाळा, तुझ्यामुळे आज मला देवीचा आशीर्वाद मिळणार हो। किती दिवस या दिवसाची मी वाट बघत होते, आज तो दिवस आला। आज मला दर्शन होणार। आजी, आता दर्शन घेता येणार नाही। का? देवी आईचं संध्या भोजन चालू आहे, त्यामुळे दर्शन घेता येणार नाही। ती रोजच जेवते, त्यात काय विशेष? आजी खूप लांबून आल्यात आणि त्या रोज येणार नाहीये, त्यामुळे त्यांना दर्शन मिळायलाच हवं। संध्या भोजन झाल्याशिवाय दर्शन घेता येणार नाही। मीरा, आज देवीचं दर्शन होणार नाही का? काय नीच माणसात, चुकले मी यांच्यावर विश्वास ठेवून। वेदा, उठ ना बाळा, ही लोक तुझ्या जीवावर उठले आहेत। ऐक ना आईच, उठ ना राजा तिथून। लेकराला मदत कर आई, लेकराला मदत कर। गेली सगळी मदत वाया। नाही नाही, अशी कशी मदत वाया जाईल? मीरा आहे ना इथे। मीरा, मी काय करणार? अगं असं काय करतेस? तू या गावातली आहेस ना, मग तूच देवीचं वर्णन कर ना। माझ्यासाठी डोळे हो तू, हं?
वर्णन कर देवीचं. मीरा, तू कसं वर्णन करशील? देवीला पाहिलंच नाहीयेस तू कधी. आजी मी काय म्हणते त्यापेक्षा तुम्ही प्रसाद घेऊन जा ना. असं कसं ग? प्रसादाने मीरा तोंडाला चव येईल, पण मनाचं काय? तू वर्णन कर. डोळे हो ना माझ्यासाठी. मला वाटतं मला असंच मरण येणार ग बाई, देवीचं दर्शन न होता. येते मी. पाषाणात असलेले हे अद्भुत चरण पापमुक्त करून स्वर्गाकडे नेणारे दारच जणू. देवी उभी ठाकली जशी या विश्वाला जन्म देणारा ब्रह्माच जणू. डाव्या हातामध्ये प्रसाद असा जीवांचं पालन पोषण करणारा विष्णूच जणू. प्लीज. उजवा हात सदा आशीर्वादासाठी उभा सृष्टीला जोजवणारा महादेवच जणू. राक्षसांना बघून आग ओकणारे डोळे ज्वालामुखीच्या गर्भातली माणकच जणू. भाळे मळवट अन मधोमध खूप नवग्रहांच्या मध्यभागी असलेला सूर्यच जणू. देवीच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट हिमालयाच्या माथ्यावर कैलास जणू. अशी ही देवी महागौरी भक्तांच्या हाकेला धावून येते. वहिनी, आई आपली वेदनेला बाजूला करा प्लीज. आई ऐका माझं, आपली वेद आहे तिथे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.